कृतिशुरू नमस्कार. आजपासून व्यवस्थित आपण भगवद्गीतेवरती चर्चा सुरू करणार आहोत. प्रथम प्रार्थना म्हणतो. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीमद भगवद्गीता. एखाद्या वस्तू जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा त्याचा जो पाया असतो तो अत्यंत भक्कम बनवतो. जरी आपण 10 मजले जर घर बांधलं आणि जर पाया भक्कम नसेल तर ते पडून जाणार आहे, नक्कीच पडून जाणार आहे. कोणत्याही वस्तूचा पाया फार भक्कम पाहिजे. गीतेच्या बाबतीत सुद्धा आपण वरवरनं जेव्हा गीतेचा अभ्यास करतो तेव्हा काही समजू शकत नाही त्याच्यात की गीतेचं महात्म्य काय आहे, गीतेचं तत्वज्ञान काय आहे. जेव्हा आपण एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करतो त्यावेळेस तो ग्रंथ जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस सामाजिक परिस्थिती कशी होती, वैचारिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, आध्यात्मिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती या सगळ्या कशा होत्या ह्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर आपण त्या ग्रंथाला न्याय देऊ शकू. गीतेच्या बाबतीत स्वतः त्या काळची जी वैचारिक परिस्थिती आहे ह्याचा आपण अभ्यास करायचा आहे. सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती. तर भगवद्गीता समजा, कारण भगवद्गीतेमध्ये असंख्य विषय आहेत. त्याच्यात प्राणायाम आहे, त्याच्यात योगासनं आहेत, त्याच्यामध्ये यज्ञाच्या बाबतीत सांगितलं आहे. कसं खायचं, कोणचं खायचं, काय स्वाद पाहिजे त्याचा, या गोष्टीचा पण श्रीकृष्णाने विचार करून सांगितलेला आहे. या सगळ्या काही युद्धभूमीवरती सांगणार आहेत का? या गोष्टी काही युद्धभूमीवरती सांगायच्या असतात. म्हणून गीतेच्या बाबतीत खूप अभ्यास, त्याचा बॅकग्राऊंड जे आहे, त्याची उत्थानिका काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याची पृष्ठभूमी काय आहे ह्याचा आपण अभ्यास करायचा आहे. उपनिषद म्हणतात ना, एकाकी रमते, मनुष्य एकटे राहू शकत नाही, म्हणून तो नेहमी दुसऱ्यांच्या शोधामध्ये असतो. आणि तो एकाच आचाराने विचारायची जी व्यक्ती असेल त्याच्याबरोबर तो राहतो. नाही तर रस्त्यात आपण बघतो, बाजारात खूप सगळे माणसं असतात, पण तो समाज आहे का? तो समाज नाही आहे. कारण सगळे एकाच आचार विचारायचे नसतात. म्हणून मनुष्य नेहमी त्याच्याबरोबर, त्याच्याच बरोबरीचे, त्याच्याच विचारांचे माणसं, अशा प्रकारेच शहरांचं निर्माण होतं. हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. परंतु गंमत अशी आहे की जेव्हा दुसरा येतो तर दुसरा कसा असेल हे आपल्याला माहीत नसतं. उदाहरणार्थ आपण गाडीतून जातोय, समोरची बर्थ रिकामी आहे, आपल्याला वाटतं कोणीतरी यावं, पण तो दुसरा कोण असेल? समजा तो विदर्भी आहे आणि त्याने उपद्व्याप सुरू केला तर काय स्थिती होईल? आपण ती जागा बदलून टाकूया. आपण ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो, ज्या विस्तारामध्ये राहतो, ज्या शहरामध्ये राहतो, ज्या राज्यामध्ये राहतो, इथे सुद्धा अशा प्रकारच्या वस्तू असतात. आणि होतं असं की जेव्हा अनेक माणसं एकत्र येतात तेव्हा आपोआप त्याच्यामध्ये ग्रुप निर्माण होतात. वेगवेगळ्या मताची माणसं त्याच्यात येतात. त्यात काही उपद्व्यापी पण असतात. आपल्या अपार्टमेंटमध्ये 10 जण असतील तरी ते 1-2 अशी असतातच की जे नेहमी उपद्व्याप करतात, नेहमी प्रश्न निर्माण करतात. आपल्या समाजामध्ये सुद्धा पण असे उपद्व्यापी प्रश्न निर्माण करणारे माणसं असतात. तर मग काय करावं? या ज्या समस्या उत्पन्न होतात त्याच्याने कित्येक माणसं दूर पळून जातात. तुम्ही हा विस्तार सोडून दुसऱ्या विस्तारात जाता, पण तो विस्तार समजा ह्याच्याहून घाणेरडा आहे, ह्याच्याहून पण वाईट आहे, तुम्हाला काय करणार? तो विस्तार सोडून तिकडे जाणार का? आपण फिरतच बसायचं? समस्यापासून दूर जायचं हा पळपुटेपणा आहे. हा पळपुटेपणा आहे, तराईबाज आहे. माणूस पळून जातो की नको बाबा आहे. ऑफिसमध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये अशी काही माणसं तर असतात, कुटुंबात पण असतात, जे नेहमी प्रश्न निर्माण करतात. तर मग काय करायचं? प्रश्न तर निर्माण होणारच आहे. आणि जेव्हा हे प्रश्न निर्माण होतात आणि जे अनेक जणांना त्याची असर होते तेव्हा ती घटना बनते.
आणि ही घटना जेव्हा संपूर्ण देशात प्रभावित करते तेव्हा ते भारत बनतं. आणि जेव्हा ही समस्या, हे प्रश्न संपूर्ण विश्वाला ग्रसित करतात तेव्हा ते महाभारत होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये 3 देशांच्या भांडणामुळे सगळे देश प्रभावित आहेत. त्राहिमाम ही परिस्थिती आहे. काय करावं, कसं करावं? पळून जावं? काही माणसं पळून जातात. हा पळपुटेपणा आहे. मग काय करायचं? तर दुसरा त्याचा उपचार आहे, सहन करा. आपण सहन करायचं. ऑफिसमध्ये सहन करतो, समाजात सहन करतो, घरामध्ये सहन करतो. भारतामध्ये एक संप्रदाय आहे, एक माणसांचा समूह आहे जे हिंदूंना शांतीने राहून देत नाहीये. केवढी मोठी समस्या आहे. या समस्यासाठी काय करायला पाहिजे? किती सहन करणार? आणि हा सहन करणं म्हणजे ही कायरता आहे. पळपुटेपणा आणि कायरता. बाळ गंगाधर टिळकांनी गीता रहस्याच्या प्रथम पॅराग्राफ मध्येच हे सांगितलं आहे की यांच्यासाठी भगवद्गीता नाही. ज्यांना पळून जायचंय किंवा ज्यांना सहन करायचंय त्यांच्यासाठी भगवद्गीता नाही. मग भगवद्गीता कोणासाठी आहे? समस्या तर उभ्या राहणारच. हे जीवन जे आहे, जीवनामध्ये सतत समस्या येणार. तसंच नाव तर जीवन आहे. घटना तर होणारच आहे. तर मग या समस्यापासून, या प्रश्नांपासून, त्याला गुजरातीमध्ये आपण म्हणतो की बखेडो, हे प्रश्न निर्माण होत आहे. एनिग्मॅटिक कंडिशन निर्माण होते. तर तिसरे आहे, तुमच्यात जर सामर्थ्य असेल तर ती वस्तू दाबून टाका. तुमच्या पराक्रमाने ती वस्तू दाबा. आणि हा उपाय भगवद्गीता सतत सांगते. पराक्रम करा. युद्ध कर. गीता हिंसावादी नाहीये, पण गीता अहिंसावादी पण नाहीये. जर योग्य असेल तर हिंसा करायलाच पाहिजे असं सारखं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगत आहे. आपल्या मनावरती एवढी अहिंसा आहे की आपण हा विचारच करत नाही. आणि त्यामुळे भारताचा शेवटचा 2500 वर्षाचा इतिहास बघा तुम्ही. भारत सतत सहन करतोय. भगवद्गीता पराक्रम करण्याचं सांगते. भगवद्गीता चौथा उपाय सांगते. हा खूप महत्वाचा आहे. आणि तो उपाय म्हणजे काय आहे? तो उपाय आहे की कोणत्याही समस्या असेल त्याचा बुद्धिपूर्वक त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा. त्याला आपण डिप्लोमसी म्हणतो. डिप्लोमॅटिक ॲटिट्यूड पाहिजे. जेव्हा बुद्धिपूर्वक आपण हे करतो तेव्हा तो प्रश्न खूप दीर्घकाळासाठी म्हणून तो मिटू शकतो. हा प्रश्न महत्वाचा. आणि भगवद्गीता पराक्रमच्या बरोबर बुद्धीचा उपयोग कर असं सांगते. आणि म्हणून 4था अध्याय, 6वा अध्याय, 10वा अध्याय, प्रत्येक अध्यायामध्ये श्रीकृष्णाने बुद्धीचं सांगले. नाही ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते तर स्वयं योग सिद्धी कार्यानात्मनी विद्यते. 4था अध्याय हा कर्मयोगाचा अध्याय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ज्ञानपूर्वक कर्म कर. प्रत्येक ठिकाणी ज्ञानी तात्वेमे मतम, ज्ञानी हा तर माझा आत्मा आहे असं भगवंतांनी सांगितलंय. खूप भगवंतांनी या बुद्धीच्या बाबतीत सांगितलंय, ज्ञानाच्या बाबतीत सांगितलंय. भगवद्गीतेचा आपण जो प्रथम श्लोक घ्यायचा आहे त्याच्याऐवजी अगदी शेवटचा श्लोक घेतो जो या बाबतीत आहे. आणि हीच समस्या कशी सोडवायची हे भगवद्गीता सांगताय. जेव्हा धृतराष्ट्र हा अपरोक्षरित्या संजयला विचारतो की आता पुढे काय होणार आहे, तेव्हा संजय स्वतःचा एक अत्यंत सुंदर श्लोक सांगतो, अगदी शेवटचा. इथे भगवद्गीता समाप्त होते. यत्र योगेश्वर कृष्ण यत्रो पार्थो धनुर्धर तत श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे योगेश्वर श्रीकृष्ण आहे आणि जिथे धनुर्धर पार्थ आहे, अर्जुन आहे, तिथे शांती येते, तिथे समृद्धी येते, तिथे श्री येते. म्हणजे आपण घरामध्ये एक फोटो ठेवायचा, भगवान श्रीकृष्ण आहेत आणि अर्जुन तिथे आहेत, म्हणजे आपल्याकडे शांती येईल, आपल्याकडे समृद्धी येईल. अजिबात येणार नाही. गीता चमत्कार मध्ये मानत नाही.
रामायण महाभारतामध्ये कुठेही चमत्कार नाहीये आणि भगवद्गीतेत अजिबात नाहीये. भगवद्गीतेचा जो 11वा अध्याय विश्वरूप दर्शन हा पण चमत्कार नाहीये की भगवंत मोठे 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 होत जातात, असं काही नाहीये. ही एक वास्तविकता आहे. विश्वरूप दर्शन हे वास्तविकता आहे, ही घडून आलेली घटना आहे. पण त्याचा आपण विचार नंतर करू. तर मग काय करायचं, ह्याचा अर्थ काय होतो? जिथे योगेश्वर कृष्ण आहे, जिथे कृष्ण आहे आणि हा कृष्ण साधा नाहीये, योगेश्वर कृष्ण आहे. योगेश्वरचा अर्थ म्हणजे त्याला सगळ्या प्रकारचे योग येतात. त्याला कर्मयोग येतो, भक्तियोग येतो, ज्ञानयोग येतो, कर्मठ योग येतो, पतंजल योग येतो, संगीत योग येतो, युद्ध योग येतो, विज्ञान योग येतो. सगळ्या प्रकारचे योग आहेत. काही माणसं फक्त सिंगल ट्रॅक असतात, त्यांना एकाच गोष्टीमध्ये त्यांचं ज्ञान असतं, म्हणजे त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट असतं. उदाहरणार्थ आईन्स्टाईन हा सिंगल ट्रॅक माणूस, याला व्यवहार ज्ञान अजिबात नाहीये. खूप त्याची उदाहरणं आहेत, ते आपण आता चर्चा नाही करत. पण श्रीकृष्ण ह्याच्याकडे सर्व विषयाचं ज्ञात आहे. असा माणूस जो असतो ना, तो डायरेक्शन देऊ शकतो, तो आपल्याला ऍडवाइस देऊ शकतो, तो मार्गदर्शन देऊ शकतो. कृष्ण रिप्रेझेंट्स डायरेक्शन. आणि अर्जुन आहे तो नुसता अर्जुन नाही. यत्र योगेश्वर यत्र पार्थो धनुर्धर, तो धनुर्धर आहे. त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे अस्त्रशस्त्र आहेत. त्याच्याकडे मिसाईल्स आहेत, त्याच्याकडे ड्रोन आहेत, त्याच्याकडे बॉम्ब आहे, त्याच्याकडे एअरफोर्स आहे, ग्राउंड फोर्स आहे, सगळं त्याच्याकडे आहे. आणि नुसतं आहे असं नाही आहे, तो त्याचा उपयोग करू शकतो, व्यवस्थित उपयोग करू शकतो. एक्सपर्ट आहे, तो उत्तम योद्धा आहे. म्हणजे त्याच्याकडे पराक्रम आहे, त्याच्याकडे डायनेमिझम आहे. ही रिप्रेझेंट्स डायनेमिझम. म्हणजे वेअर देर इज डायरेक्शन अँड डायनेमिझम, जिथे मार्गदर्शन पण आहे आणि पराक्रम पण आहे, अशा दोन्ही वस्तू जिथे येतात तिथे नेहमी शांती येते, तिथे नेहमी श्रेय येते, तिथे नेहमी धन येतं, संपत्ती येते. फार महत्वाचं आहे. काही वर्षापूर्वी भारतामध्ये सतत बॉम्ब फुटत होते. आज का फुटत नाही याचा कधी आपण विचार केलाय का? मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी इथे राजकारण आणू इच्छित नाहीये. परंतु ही गोष्ट कसं शक्य झालं सांगा पाहू. कारण की आपण त्या बुद्धीने काम घेत नाही. कुठे प्रश्न कुठून निर्माण होतो, कोण निर्माण करते, त्या व्यक्तीलाच तुम्ही धरा. ते जे ग्रुप आहे त्या ग्रुपला मारा तुम्ही. काश्मीर सारख्या ठिकाणी आपण कोट्यावधी रुपये गमावले, कोट्यावधी. तो प्रश्न आता का नाहीये? बुद्धिपूर्वक आणि पराक्रमपूर्वक काम करण्यात आले म्हणून सेक्शन 370 हटवण्यात आले. ह्या सगळ्या ज्या वस्तू भगवद्गीता पदोपदी हे सांगत आहे की तू बुद्धीने पराक्रमपूर्वक काम कर. मयी सर्वाणी कर्माणी संन्यास अध्यात्म